श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला आज टाळण्याचा प्रयत्न करू नको. मला माहिती आहे तुझा शत्रू तुला घात करण्याच्या मागे आहे, पण मी त्यातून तुला मार्गदर्शन करत राहणार आहे आणि सतत तुला पुढे मी नेत राहणार. होय, तू विश्वास ठेव. स्वामीवरती जर श्रद्धा असेल ना, तर प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शन करत असतात. कुणीही कुणालाही कसंही संपवू शकेल एवढं शून्य अस्तित्व कुणाचंच नसतं. आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखे असते. शब्दांची निवड चुकलं की वाक्य हे बिघडत जाते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य हे बिघडत जाते. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळते, तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते, नाहीतर ते कुणाच्या तरी आशीर्वादांचे बळ असते. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही. स्वामी म्हणतात, दुर्लक्ष करू नका, विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुमच्या विश्वासांना मी मार्गदर्शन नेहमी करतो. आज या संदेशाला 10 मिनिटापर्यंत ऐकून बघा, कारण तुमच्यासाठी हा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलाय तर काळजी करू नका. स्वामी त्याचं उत्तर त्याला नक्की देतील. उत्तर प्रत्येकाकडे असतात, फक्त आपल्याला स्वामीवरती श्रद्धा ठेवायला हवी. स्वामी प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे उत्तर हे प्रत्येक वेळेला योग्य पद्धतीने देतात. जेवढा तुम्ही समोरच्याला स्वातंत्र्य देता, तेवढा त्यातला खरा व्यक्ती हा कळत जातो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, या व्हिडिओला एक लाईक करा. सोबत जर जमत असेल तर 5 स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अपार संकटे आहेत, तर त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला दुःखाचा डोंगर मांडू नये. एखाद्या वेळेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी सुद्धा इच्छुक असतो. एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाटेला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचे दुःख पाहून ते आपल्या वाटेला नाही यात समाधान मानलं तर आयुष्य कधी दुःखापासून मुक्त होईल हे कळणारही नाही. पैजण जरी सोन्यात असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळालाच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं. अस्तित्व ते कधीही आपली किंमत ठरवू शकतच नाही. सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चांगले असावं असं कधी नसतं. काही लोकांच्या नजरेत तुम्ही वाईट सुद्धा असू शकता. लोक देवाला सुद्धा नाव ठेवतात. त्यामुळे तुम्ही काळजी कशाला करताय? चिंता करणे सोडून द्या आणि आपले कर्म हे करत राहा. सध्या माणसाचं दुःख एकच आहे. मुख्य कारण आहे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं, पण समजू काही शकत नाही. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नाही. एकतर ते जिंकतात, नाहीतर काहीतरी शिंकतात. लक्षात घ्या, माणूस हा त्याच्या सौंदर्याने नाही तर स्वभावाने आणि कर्माने दिसून येत असतो. स्वामी सांगतात, गरज प्रत्येकाला पडते, फक्त विषय वेळेचा असतो. पैसा बोलायला लागला की परिस्थिती ही ऐकायला लागते. कोणाला किती वेळ द्यायचा हे ठरवा, कारण कधी कधी तुम्हाला अशा व्यक्तीमागे जास्त वेळ द्यावा लागतो ज्यांना तुमची किंमत नसते. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरं तुमची काळजी असेल तर तो स्वतःवरून तुमच्यासाठी वेळ काढेल. लक्षात घ्या, काळजी असणे महत्त्वाची आहे. एखाद्या प्रती भावना, एखाद्या प्रती असलेली आपली आपुलकी आपल्याला वेळ नसेल तरीही वेळ काढायला मजबूर करते. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचाच असेल असं नाही. तो त्याच्या इगोपेक्षा तुमचं जे रिलेशनशिप आहे त्याला महत्त्व देत असतो. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले, कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले असते.
दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणाचाही स्वार्थ नसताना प्रत्येकांसाठी बऱ्याच गोष्टी करतो. स्वामी सांगतात, रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती परत पुन्हा कधीही येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल. माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाने होते. स्वामी सांगतात, स्वभाव असा असावा की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे मिळावी. जर तुम्हाला वाटेल की एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायचीच आहे, तर प्रयत्न एवढे असावे की ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहिलीच नाही पाहिजे. स्वामी सांगतात, संकटांना घाबरणारा यशस्वी कधी होतच नाही. जो संकटांचा सामना करतो तो पुढे जातो, आणि जो त्यांना घाबरून मागे राहतो तो मागेच राहतो. बुद्धीने कुठे वास करावा हे पैसा ठरवू शकत नाही. म्हणूनच कधी कधी गरिबाच्या घरात सुद्धा शास्त्रज्ञ हे जन्माला येतात, आणि श्रीमंताच्या घरी मूर्ख. डोळ्यांच्या खालचे जर आपली भावना पूर्ण व्यक्त होत असेल तर डोळ्यांमुळे आपली भावना व्यक्त झाली असं समजल्यानंतर पुढच्याला बोलण्याची गरज लागत असेल तर तो आपला व्यक्ती नाही असे समजून जा. नातं तुटल्यावर जी लोक लागतात दुसऱ्या नात्यासोबत बोलणारे ते कायमचे खोटे असतात. आपलं नातं संपलं आणि आपला जो शत्रू आहे त्याच्यासोबत त्याचं नातं जुळायला लागलं की समजा तो व्यक्ती आपला कधी नव्हताच. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेगळ्या इंजेक्शन सारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते, पण त्याचा दीर्घकाळ फायदा मिळतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूसोबत अजून एक ऋतूच असतो, तो म्हणजे जिव्हाळा, जो प्रत्येकाच्या मनात असतो. काही लोकांच्या मनातील जिव्हाळा हा फक्त संपून गेलेला असतो. एकमेकांबद्दल अनपेक्षितपणे ठेवलेले वाईट विचार आपल्याला एकमेकांच्या बद्दल द्वेष निर्माण करतात. स्वामी सांगतात, काळजी न करता विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुमची गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे ही नक्की होईल. आज जर तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवाल तर तुम्हाला जे काही पाहिजे ते स्वामी नक्की मिळवून देतील. या संदेशाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक या संदेशाला आता बंद करण्याच्या मार्गावर असतील, पण थांबा, हा संदेश अजून संपलेला नाही, कारण तुमच्यासाठी हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या संदेशाला पूर्ण ऐका. हा संदेश दुर्लक्ष करू नका. एकमेकांबद्दल अनपेक्षित ठेवलेली व्यक्ती हे दुसऱ्यासाठी संकट बनू शकते. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात मोठी गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोक्यावर जास्त विश्वास असणे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपल्या कानाला ऐकू येईल अशी गोष्टीवर विश्वास ठेवतो तो नेहमी प्रत्येक वेळेला धोका खात असतो. पण जो व्यक्ती आपल्या स्वतःवर आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास ठेवतो तो नेहमी योग्य दिशेला जात राहतो. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणालाही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआप कनेक्ट होतात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे गरजेचे आहे. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही, आणि मौनासारखं जमत उत्तम साधन नाही. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो, आणि तो माणसाला मिळवायला खूप वेळ लागतो. स्वामी बोलतात, गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. कडू आहे पण सत्य आहे. वेळेने एक गोष्ट नक्की शिकवली असेल, कोणत्याही पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्ये राहायचं, कारण जेव्हा त्या नात्याची लिमिट क्रॉस होते तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, आज ना उद्या ती गोष्ट तुमची होणार आहे. फक्त तुम्ही तुमची मेहनत करा, आयुष्यात पुढे जा, प्रामाणिक प्रयत्न ठेवा. जे काही मिळवायचं ते नक्की तुम्हाला मी स्वतः मिळवून देईल. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी नामावर विश्वास असलेल्याने काळजी करणे थांबवायचे, कारण त्याला प्रत्येक वेळेला स्वामी हे मदत करत असतात. लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचे आणि कोणापासून सांभाळून राहायचे हे ओळखायला शिका, कारण आपल्यातच आपलेच असतात जे आपल्याला धोका देण्याच्या फिरतीवर असतात. ते कधी आपल्याला धोका देतील हे सांगता येत नाही. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं.
कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत असते. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुखी आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण सुख खूप लोकांना आपल्यासाठी कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यासाठी आपल्या विचारात सुद्धा शुद्धता असावी लागते. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खऱ्या जगात टिकतो. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र वेदना देणाऱ्या माणसांना, त्रास देणाऱ्या माणसांना तळतळीटेचा हप्ता हा नेहमी चुकवावा लागतो. मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात आणि त्यासाठी 4 माणसं तरी असतात, पण मेलेल्या मनाचं काय, त्यासाठी अंत्यसंस्कार नसतो आणि त्यासाठी माणसं सुद्धा येऊ शकत नाहीत. आपण कुणासाठी कधी महत्त्वाची नसतो, महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज, आणि गरज संपली की नातं हे संपलंच असतं. विश्वासघात हा ठरवूनच केला जातो, तो कधी चुकून होत नसतो. 2 तोंडांची माणसं खूप असतील आयुष्यात, त्यांचा सामना करा. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेले बरे. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांसाठी जगभर तळतळाटीचे हप्ते भरावे लागतात. समोरचा समजून घेणार नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ आहे. तुम्ही जे इतरांसोबत करत आहात ते स्वतःसोबत कधीही करू नका. स्वतःला त्रास देऊ नका. स्वामी म्हणतात, जसे स्वतःसोबत वागता तसे इतरांसोबत वागा. नेहमी तुमचे नाते हे पूर्णपणे खूप लांबपर्यंत टिकेल. लक्षात घ्या, माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू द्या, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावावरून समजते. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपली किंमत कमी होते. हे एक किमती सत्य आहे. जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणते, पण जिभेला लागलेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असा अनुभव म्हणतो. लक्षात घ्या, तारुण्य जरी जाणीवेनं जगत असाल तरी वार्धक्यात रुबाबातच गेलं पाहिजे. कातडी सरकत्या पडणारच, हे पडू द्या, पण आपला रुतबा हा कमी झाला नाही पाहिजे. जवानीत एवढी मेहनत घ्या की आपल्या जे म्हातारपण असेल ते पूर्णपणे शांतीत आणि सुख समाधानात जाईल. एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलची ऐवजी पेन दिली जाते, कारण हे सांगण्यासाठी की आता आपल्या चुका ह्या खोडल्या जाऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधी पुढे जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. लोकांचं बोलणं कधी मनावर येऊ देऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना त्याला मीठ लावून खातात. तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील ज्याला पोहायला तुम्ही शिकवलं होतं. स्वतःच्या वक्तव्यात इतकं सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्यांची चव, वाईटांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. स्वामी सांगतात, बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी खरी माणसे जपले तरी खूप आहे. एखादा अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, बुद्धिमान गप्प राहतात, शहाणे बोलतात आणि मूर्ख हे वाद घालतात. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीतरी दिसत नाही, पण त्यांची संवर्धन आणि अस्तित्व आपणास सदैव जाणवतं. जीवनात अशी माणसं कायम जपावी जे आपल्याला कायम मदत करतात. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असून सुद्धा रडतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असून सुद्धा आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. एखाद्याला प्रत्येक वेळेला अडचण येते तर तो त्याचा सामना करून पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हो आणि नाही हे 2 छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो तो आपल्यासाठी नेहमी चांगला असतो. प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनात संकट आहे, पण त्या संकटांचा सामना करणे हे तुमच्याच हातात आहे. भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानासाठी असते असं नाही, हे नेहमी आपल्याला एक सुख देण्यासाठी असतं.
जेव्हा माणसाने पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचा विचार केला असेल तेव्हा त्याला यशस्वी होण्यासाठी खूप वेळ प्रयत्न करण्याची गरज नसते. आपले आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि ती शक्ती इतकं देते की मागायला काही उरत नाही. कधी देवदर्शनाला गेले तर रागून जा, कारण चोर वाटा तर मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. रांगेतून गेलेलं नेहमी आपल्याला देवापर्यंतच नेत असते, हे लक्षात घ्या. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात, पण तेच जर आपण एखाद्याला व्यक्तीकडून मदत घेतली तर कायम लक्षात राहते. डोळे मिटून फक्त त्या शक्तीला आवाज दिला पाहिजे आणि ती शक्ती आपल्यासाठी उभे राहून आपल्यासाठी कार्य करण्यास सुरुवात करते. ती शक्ती दुसरी तिसरी कुठली नसून स्वामी शक्ती आहे. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा, मग सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही करत असतात. संकटांमध्ये असताना स्वामी मार्गदर्शन नेहमी करतात आणि तुम्हाला मार्गसुद्धा नेहमी दाखवतात. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुम्हाला मदत करणार आहे आणि कायम तुमची साथ मी स्वतः देणार आहे. आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, एखादी गोष्ट असेल आयुष्यात ती अशक्य वाटत असेल तर काळजी करू नका. स्वामी नामावर विश्वास तर ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची वाट सुद्धा मी चांगल्या दिशेला देणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देतोय आणि कायम देत असणार. आज न उद्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त विश्वास ठेवून बघा, आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतात आणि तुम्हाला मदत हे नक्की करतात. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला अडचणी आयुष्यात येतात, तर त्या अडचणींचा सामना करा. लक्षात घ्या, डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहते, म्हणजे श्री सद्गुरू कृपा होय. आपल्या आयुष्यात संकटे असतील आणि त्या संकटांचा सामना केला आणि पुढे गेले म्हणजे सद्गुरू कृपाच होय आणि आपल्याला कायम मदत करणारी सुद्धा सद्गुरू कृपाच असते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. प्रत्येक वळणावर तुमची मदत मी सुरक्षित करणार आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुमची साथ मी प्रत्येक वेळेला देत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करणार आहे आणि प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मी स्वतः देणार आहे. विश्वास ठेवा, तुमचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेला नेईल आणि तेच तुम्हाला लवकर यशस्वी सुद्धा करेल. आज न उद्या प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत करतात. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी सांगतात, संकटामध्ये असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या. वाईट काळ आला असेल आयुष्यात तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल तर स्वामी नामाचा जप करा. संकटे येतील आयुष्यात, पण त्यांचा विश्वास ठेवून प्रत्येक वेळेला स्वामी नाम जप करा. आज न उद्या प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची मदत करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व काही तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आज न उद्या एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली तर प्रत्येकाला वाटतं की ही गोष्ट माझ्या मनाप्रमाणे का नाही झाली, पण असं नसतं. प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर आपल्याला मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळतं. विश्वास ठेवा आपल्या प्रयत्नांवरती, कारण ते आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. प्रयत्नांवरती जर विश्वास असेल तर सर्व काही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आज न उद्या प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. फक्त प्रत्येक संकटात विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत आणि स्वामी तुमची मदत हे करणार आहेत. स्वामी नामावरती विश्वास असेल तर आयुष्यात अपार पुढे जाता येईल. संकट समयी स्वामीच मार्गदर्शन करतील आणि स्वामीच तुमची साथ देखील नक्की देतील. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर ते तुम्हाला मदत करत असतील. स्वामी बोलतात, मी कायम तुला मार्गदर्शन करणार आहे. या स्वामी समर्थ नामाच्या नामावर विश्वास ठेवून बघ, तुला तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्ग मी स्वतः दाखवत आहे.
लक्षात घ्या, अडचणीमध्ये सर्व साथ सोडून जरी गेले तरी काळजी नका करू, स्वामी आहेत. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे जेवण म्हणजे हे सद्गुरू कृपाच आहे. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारी व्यक्ती ही त्याची आपलीच असते, पण एखादी असते ती धोका देऊन निघते. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येतं, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल कधी करता येत नाही. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. माणसाच्या वाटा किती खडतर असल्या तरी एखाद्या व्यक्तीचे खूप सुंदर वळणावर आल्यावर प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होते. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलं नातं हे कुठं जपायचं आणि कुठपर्यंत गेल्यावर सोडायचं हे ज्याला कळतं तो आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. लवकर जागा येणे हे सुद्धा फायद्याचे असते, मग ती झोपेतून असो वा एखाद्याच्या प्रेमातून असो वा आयुष्यात असो. स्वामी म्हणतात, आयुष्यात आपण दर संकटांचा सामना करू तर योग्य दिशेला खूप लवकर पोहोचू. फक्त संकटांचा सामना करताना आपला एका गोष्टीवरती विश्वास असणे गरजेचे आहे की प्रत्येक वेळेला आपण त्यांचा सामना करून पुढे जाऊ शकतो. सर्व काही मनाप्रमाणे होते, फक्त संकटांचा सामना करून पुढे चला. आज जी गोष्ट अशक्य आहे ती नक्की शक्य होईल. प्रत्येक वळणावर संकट येतील, अडचणी येतील, त्यांचा सामना करायला शिकले तर आयुष्यात पुढे जायला वेळ लागणार नाही. आज हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हा खूप प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे देणार आहे. या संदेशाला दुर्लक्ष न करता विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐका. स्वामी सांगतात, आपले म्हणणारे व्यक्ती प्रत्येक आपलेच असतील असं नाही. एकदाच का समोरच्याला कळलं की तो तुमची गरज आहे, मग तो त्याच्या मनाप्रमाणे वागू लागतो आणि तुम्ही त्याच्या मनासारखं. तुमच्या कठीण काळात जो माणूस वेळेतून वेळ काढून तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहतो, अशा खास व्यक्तीला टॅग करा आणि त्याचे आभार माना. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि कोणाला दाखवायची गरज नसते. लक्षात घ्या, संकटात फक्त देव मदत करतोय. वाईट काळात देवाने तुमची साथ दिली आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन देव स्वतः करत आहे. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होईल. आज एखादी गोष्ट आहे जी तुमच्या मनाप्रमाणे होत आहे तर त्या गोष्टीसाठी मेहनत करून प्रयत्न करा, कारण देव प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे देत आहे. देवावरती जर विश्वास असेल तर आयुष्यात काही अशक्य राहणार नाही. देव कायम तुमची साथ देतोय आणि तो प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा करत आहे. देव नेहमी म्हणतो, आज न उद्या संकट हे तुमच्या आयुष्यात येतील, फक्त त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात ठेवा. जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. व्यक्तीत फक्त जिद्द आणि चिकाटी हवी, त्याला मनाप्रमाणे त्याच्या गोष्टी करायला कधीही वेळ लागत नाही. आज न उद्या प्रत्येक गोष्ट त्याच्याच मनाप्रमाणे होत असते. आज हा संदेश तुमच्यासाठी एवढा प्रभावी आहे, या संदेशाला टाळू नका. येत्या 11 मिनिटापर्यंत हा संदेश ऐकून बघा. स्वामी सांगतात, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, जगात जर तुम्हाला तुमचा खरा हिरचिंतक मिळाला तर तो तुम्हीच आहात, कारण तुमच्या प्रयत्नांनीच तुम्ही पुढे जाणार आहात. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची खात्री आणि कल्पना कुणाला नसते. त्रास करून घेतलाल तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होतो. ज्यांच्या आयुष्यात आपल्याला असणारे आणि नसणाऱ्या काही फरक पडत नाही, अशा लोकांसाठी आपण आपल्या आयुष्याची नाती हे काही खराब करून घेण्याची कारण नाही. जगात जर तुमचा खास एखादा व्यक्ती असेल तर त्याकडे थोडं लक्ष द्या, कारण तो कधी इतरांचा खास होईल वा तुमच्यापासून दूर होईल तुम्हाला कळणारही नाही. सुविचार जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा घेते, तुम्हाला परिस्थितीच्या परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिचा निकाल लावण्याचं सामर्थ्य तुमच्यात हवं. जर मरण्यानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा, वाचण्यालायक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जा. ज्याच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवला जातो
त्याच्या घरी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होते. भूतकाळाचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी येते, तसेच भविष्याचा जास्त विचार केला की उगाची चिंता लागून राहते. त्यापेक्षा आताचे क्षण आनंदाने जगायला शिका. लवकर राग येणारी लोक मनाने खूप चांगली असतात, कारण त्यांच्या फिलिंग्स हे त्यांना लपवता येत नाही. नात्यामध्ये मर्यादा पाळल्या नाही तर ती नाती हाय हॅलो पुरती मर्यादित राहतात. स्वामी सांगतात, सोन्यामध्ये जसे रत्न कोंदले की त्याची किंमत वाढते. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं रत्नासारखी किंमत होते, जर आपला त्यावर विश्वास असेल तर. संघर्ष थकवतो, पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. ज्यांच्या कुबड्या घ्यायची सवय असते त्यांना दुसऱ्याचं काही अडवू शकत नाही. स्वामी सांगतात, 100 याग केले म्हणजे इंद्र होतो, इंद्राचं 5 पट ताकद केलं म्हणजे ब्रह्मदेवता होतो, आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे. विष्णूच्या 7 पट ताकद ही शंकरात आहे, शंकराच्या 100 पट ताकद ही श्रीसागरातील महाविष्णूत आहे, आणि महाविष्णूच्या 1000 पट ताकद ही नवनारायणात आहे, आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद हे विराट स्वरूपात आहे. विराट स्वरूपाचा 1,00,000 पट ताकद ही मायेत आहे, आणि माया ज्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही. त्याला अंत म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणतात. असं केल्याने नाराज होईल तो व्यक्ती, किंवा असं केल्याने त्या व्यक्तीला माझा त्रास होईल असे बोलणे सोडा. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. ज्यांच्या आयुष्यात आपल्या असणाऱ्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही त्रास देता त्यांना कधीही दुर्लक्ष करू नका. स्वामी सांगतात, सुंदर विचार असणे गरजेचे आहे. संधी येत नसते, आपण ती आपल्या कर्मातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकात आपलं नाव काढलं गेलं पाहिजे. ज्याची सुरुवात इमानदारी, स्पष्ट, कष्ट करून शून्यापासून होते त्याला हरण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज नाही, आणि भीती तर नसतेच. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर त्या आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. स्वामी सांगतात, नाण्याला 2 बाजू असतात हे माहिती असून काही जण फक्त एका बाजूने विचार करतात, कारण ते दुसऱ्याची बाजू कधी समजून घेत नाही. निंदकांना घाबरू नका. त्यांचा आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यामुळे आपले वर्तन बदलू नका. ज्याप्रमाणे गल्लीतून 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणे नात्यामध्ये 2-4 निंदक असल्याशिवाय आपले मन हे योग्य दिशेला राहत नाही. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही माणसाची काही किंमत दिसत नाही. घरातील निर्णय जो व्यक्ती मोठ्या प्रयत्नाने घेतो, मोठ्यांच्या सल्ल्याने घेतो, त्याला घरात साबूत राहणे, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा घर मात्र तुटून जातं. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळकी दाखवणारा हा जवळचा असतो, असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तो आपला असतो. कोणतेही नाते निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे फार गरजेचे आहे. विनाकारण भावूक होण्यात काही अर्थ नसतो, कारण ते आपलं नातं हे आहे आणि ते कायम आपल्यासोबत राहणार. बोलणं बंद झाल्याने सगळी नाते तुटून पडतात. कधी कधी काही नाते तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. स्पष्ट बोला, पण ते असे बोला ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाही. निव्वळ मोबाईलमध्ये नाही तर मनात सुद्धा राहायचं, आणि मनात सुद्धा ब्लॉकलिस्ट असू शकते एखाद्या व्यक्तीला कायमचं विसरून जाण्यासाठी. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कधी कळत नाही, पण जे गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात अतिशय लोकप्रिय असतात. नात्यामध्ये भांडण होणे फार गरजेचं असतं, कारण त्याशिवाय आपलं कोण आहे आणि आपल्या सुपण्याचा भेस करून परक कोण आहे हे कळत नाही. माणसं ओळखण्यात झालेली चूक ही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत कराल तर नक्की पुढे जाल, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. स्वामी सांगतात, घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष कधी लागतील हे सांगता येत नाही. कधीकधी तर ते आयुष्यभर सुद्धा सावरल्या जात नाही. समजदार व्यक्ती जे नातं निभावताना शांत असतो. मूर्ख व्यक्ती नातं निभावताना ओरडा करत असतो. समजूतदारपणा तेव्हा येतो जेव्हा जवळचा कोणी फसवून जातो. फार गंभीर होऊन जग जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कुणा वाचून कुणाचं काही अडलं नाही.
जोपर्यंत तुम्ही सहज काही करता तोपर्यंत काही वाटणार नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीमागे खरंच करण्याच्या इच्छेने प्रयत्न कराल तेव्हा त्या गोष्टीचे मोल समजेल. जास्त जवळकीही चांगली नाही. गैरसमजाच्या खिडक्या उघडल्या की तिरस्काराचे दरवाजेही आपोआप उघडतात. इज्जत भेटत नसेल तर जागेवर पाणउतारा करायला शिका. कारण आजकाल सहन करत बसणे ना लोक फार आपली इज्जत ठेवतील ना आपली लायकी काढतील. समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघून आपलेपणा दाखवावा. सत्याचं नाव हललेलं डुललेलं डगमगलेलं पण कधी बुडणारं नव्हतं. सत्य कधी बुडत नसते. सत्याचं नाव सत्याचा जहाज हा नेहमी तरंगतच असतो. काही लोकांना वाटतं की त्यांनी जे केलं ते बरोबर असेल. किती नालायक माणूस असला ना तरी जोडून ठेवा. कारण सगळ्यांची ठिकाणी शहाण्या माणसांची गरज नसते. स्वामी नेहमी बोलतात, प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनात जे संकटे आहेत ते आपल्या सोबतच आहेत. संघर्ष चालू असेल आणि चालूच राहील. नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. हा संघर्ष तुम्हाला पुढे नेण्यासाठी चालू असणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, संघर्ष हा करायचा असतो तो स्वतःशी, कारण स्वतःला पुढे जायचं असते. स्वामी कायम बोलतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली करता येते. ज्यांचा स्वामीवरती विश्वास असेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. अपार संकटे आहेत आयुष्यात, पण प्रत्येक वेळेला साथ मात्र स्वामी देतात. स्वामी नेहमी सांगतात, काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकट समयी स्वामीच तुमची साथ देतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामी सांगतात, न हारता, न थकता, न प्रयत्न करता समोर कोणी कधी जाऊ शकत नाही. नशिबाला सुद्धा हरवण्याची जिद्द असते. फक्त विश्वास स्वतःवरती असणे गरजेचे असते. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना संपत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. स्वामी नेहमी बोलतात, शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांकात आणि कमजोर व्यक्तीसोबत नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील. स्वप्न पाहतच असाल तर मोठी पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्ने माणसाचे रक्त ढवळू शकतात आणि ते मोठी स्वप्न पूर्ण करता करता इतरांची जी छोटी स्वप्ने आहेत तो व्यक्ती कधी पूर्ण करून घेतो स्वतःजवळ त्यालाही माहिती होत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून दाखील. तुम्हाला जर एखाद्या आयुष्यात सक्सेस भेटत नसेल किंवा यश मिळत नसेल तर प्रयत्नही वाढवा. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा. कारण जग ज्ञान देते, साथ आणि पैसा कधीही देत नाही. चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नाही. जो लोक तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला अडचणीत आणतात त्यांना दुर्लक्ष करा. खोट्या विचारांच्या आयुष्यात कधीही जगू नका की तुमच्या मनाप्रमाणे सगळं होणार नाही. स्वामी सांगतात, हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा माणूस मिरवतो. पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब हा नक्की होतो. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही. काही ठिकाणी माणसाचा आधारही गरजेचा असतो आणि तिथे तो महत्त्वाचा असतो. कोणालाही हक्काने रागावताना 10 वेळा विचार करा. कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. प्रत्येकजण हमखास बदलतो जेव्हा त्यांना तुमच्याकडून हवे ते मिळत नाही. शरीराचे सगळे अवयव धाड धिक्काट असून सुद्धा माणूस मनाने खचला की त्याची कोणतीही सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ हा खेळायला हवा. कारण तो खेळ व्यक्तीला आयुष्यात पुढे जायला शिकवतो. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे आहेत. त्यांचा सामना करणारा व्यक्ती हा पुढे जाऊ शकतो आणि प्रत्येक वेळेला यशस्वी तो स्वतः होऊ शकतो. संकटांना न घाबरता यशस्वी होणे आयुष्यात सर्वोत्तम यश असते. आपल्या अडचणींचा सामना करून पुढे जाणारा कधी कुणाला घाबरत नसतो. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
संकटसमयी स्वामी नामावर जर विश्वास ठेवाल तर वाईट काळात सुद्धा स्वामी तुमची साथ हे नक्की देतील. स्वामी सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि कायम देणार आहे. आज न उद्या जी गोष्ट तुम्हाला आवडते अथवा आवडत नाही ते तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात कारण देणारा हे नेहमी मागे राहतात आणि मेहनत करणारे पुढे राहतात. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला पुढे नेत आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देत आहे आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला संकटमुक्त मी करत आहे. आजच्या आयुष्यात स्वतःचा विचार करणारे लोक बरेच आहेत. कोणी दोन शब्द गोड बोलतं तर लगेच भावूक होऊ नका, कारण लोका फायदा असतील तर गोड बोलतात. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने देखील चावले तरी चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टीचाही आणि आयुष्याचाही. तुम्ही किती चांगले वागला, किती चांगले बोलला तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढल्या आहेत ते तुमच्या चुका काढणार. त्यामुळे दोष दुसऱ्यांना देण्यापेक्षा स्वतः चांगले बनण्याचा प्रयत्न करा. लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. काही लोकांना स्वतःची इज्जत घालवायची सवय असते. ती सवय म्हणजे त्यांचे फार बोलणे. नेहमी तेवढेच बोला जेवढी गरज आहे. जशी डिमांड असेल तसा जर सप्लाय होत राहील तर प्रत्येक गोष्ट चांगली चालते. मनाप्रमाणे गोष्टी व्हायला कधी वेळ लागत नसतो. गोष्टी मनाप्रमाणे तेव्हा होतात जेव्हा प्रयत्न हे अपार असतात. स्वामी सांगतात जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्षी देईल. कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो नाराज होऊ नका, कारण स्वामी आपल्यासोबत आहेत. माणूस पुस्तकासारखा असतो, त्याला वाचला की समजून मुख्य पृष्ठ वेगळं आणि आतला मजकूर वेगळा असतो. असा दृष्टिकोन लागतो आयुष्यात जो पुढे नेईल. मन कितीही मोठं असेल कोणाचंही तरी एक वेळ अशी येते की लालूच मनात येते. ती लालूच ज्या व्यक्तीने येऊ दिले नाही त्याला नेहमी पुढे जाता येतं. स्वामी सर्व सांगते प्रत्येक वेळेला की एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हारण्याची वाट पाहतात. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. कारण हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. तुम्ही किती चांगलं काम करा, लोकांकडे तुमच्याविषयी वाईट बोलायला खूप काही आहे. स्वामी सांगतात हातातलं गेलं तर काय झालं, नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक एवढा आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे नेहमी हृदयात राहतात. आपले काम करा. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा आला तरी काही अर्थ नाही. स्वामी म्हणतात जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावतो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो. स्वामी काय म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात येऊ द्या संकटांच्या कितीही लाटा, स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येण्याच्या वाटा. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. जिद्द आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे. स्वामींची भेट झाल्याशिवाय आपला दिवस जात नाही. मग तो भेट मंदिरात असो, फोटोमध्ये असो किंवा नामजपात असो. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक कधी प्रगती करू शकत नाही. इतरांचा विचार तर करून बघा, प्रगती कधी थांबणारच नाही. स्वामी म्हणतात जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. आपल्या जवळचे जे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश आल्यावर आपल्याला दिसणे सुद्धा बंद होते. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमानाला तर काही फरक पडत नाही. बाळा थांब, पुढचं वाक्य नीट ऐक असे स्वामी म्हणतात. कोणाच्याही मागे धावू नको, तुझी किंमत कमी होईल, कारण त्याला तुझं जास्त महत्त्व देतात. त्याच्या नजरेत तुम्ही किंमत कमी करून बसता. देवाने काय दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी माणूस म्हणून पाहावं. अर्थशास्त्राच्या एका सिद्धांतात लिहिलेलं आहे, जी गोष्ट बाजारात जास्त मिळते त्याची किंमत कमी होत जाते. म्हणून नेहमी वेळ काढून इतरांना भेटा, पण एवढंही भेटू नका की त्याला तुमच्या वेळेची किंमतच उरणार नाही. जीवनाची खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा तुम्ही घाबरणे सोडून देता. कोणाचीही नावे ठेवण्याची थांबायचं नसतं. जेव्हा लोक आपल्याला नावे ठेवतात तेव्हा प्रयत्न करून पुढे जायचं असतं.
एका ठराविक वयानंतर तुम्हाला विचारलं जात नाही की तुम्ही किती शिकलेले आहात, तुमच्याकडे कुठकुठली डिग्री आहे, तुम्ही किती अभ्यास केला आहे किंवा तुम्ही किती तास अभ्यास करून पास झाले आहात, तुम्हाला मार्क किती पडले हे कोणीही विचारणार नाही. एका ठराविक वयानंतर तुमचं फक्त एक गोष्ट विचारली जाते, म्हणजे तुम्ही किती कमवता. आज जर तुम्ही पैसा कमवायला सुरुवात कराल तर पुढे सुखी व्हाल असे म्हणणारे बरेच मिळतील. पैसा हा सोबत कधीही जाणार नाही, पण जोपर्यंत सोबत असेल तोपर्यंत तुम्हाला हे कुठं झुकण्याचं काम पडू देणार नाही. काही लोकांना असं वाटतं की पैसा हा आजही कमवायचा आहे, पण सोबत तर न्यायचा नाही. पण त्याच्या मागे का लागावं? कारण पैसा असला तर व्यक्ती आयुष्यभरासाठी वरे असतो आणि ते वरे गेल्यानंतर तो पैसा मात्र खाली राहतो. कडू आहे पण सत्य आहे. पैशाशिवाय आपले लोक सुद्धा आपल्याला इज्जत देत नाहीत. आयुष्य सोपं करायचं असेल तर कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. कोणाची साथ सुटेल, कोणाची नाते तुटेल, पण या गोष्टी तुम्हाला फार कणखर बनवतील. एकीकडे जिवंत माणसाला दुखवायचं आणि दुसरीकडे खूप देवपूजा करवायची, म्हणजे देव तुमचे पाप दूर करेल आणि तुम्हाला माफ करेल, बस एवढंच ना. तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतील. सुख शोधून सापडत नसते, प्रत्येक गोष्टीत असते. बघण्याचा नजरिया तसा लागतो. स्वामी कायम मदत करतात, लक्षात घ्या. जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका. तुमची किंमत शून्य होईल, कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावता ना त्यांच्या नजरेत तुमची किंमत असते ना त्यांच्या आयुष्यात. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. स्वामी बोलतात, प्रत्येकाला कष्ट करावे लागतात. काही लोकांना त्यांच्या कष्टाची किंमत असते तर काहींना नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. एकटा पाहून सुद्धा पुन्हा पुन्हा वाटतं तो माझा स्वामींचा चेहरा. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझी सच्ची भक्ती करतो त्याला कुठल्याच गोष्टीची कमी मी पडू देत नाही. नातं हे जगाला दाखवण्यासाठी कधी नसतंच. मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळकी दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तो आपला असतो असंही नाही. आपला व्यक्ती तोच असतो जो प्रत्येक अडचणीत आपल्या सोबत येतो. एका वेळेला इतरांच्या सुखात नाही गेलं तरी चालेल, मात्र त्यांच्या दुःखात हे गेलंच पाहिजे. हवेत तर पक्षी सुद्धा उडतात, माशी पण उडतात, पण उडून कोण कुठे बसते यांचे त्यांची लायकी ठरवते. स्वामी सांगतात, ज्या माणसांना नात्यांची तळ फक्त तहान लागल्यावरच आठवते त्या लोकांना कधी पाणी पाजू नका. रिकामं तळ भरणाऱ्यांना मदत कळते का? चांगले करूनही काही लोक वाईट समजतात तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतकी त्यांची ऐपतच नाही. माणूस हा भ्रमात जगत असतो. हा माझा आहे, तो माझा आहे, सर्वच माझे आहे. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म नाही. कोणतेही त्याला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. प्रसंग आणि विषय कोणताही असू द्या, आपले शब्द सुंदर असायला हवे, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, शब्द नाही. आपली इच्छा नसताना सुद्धा खूप काही डिलीट करावं लागतं, मोबाईलमधून आणि मनामधून सुद्धा. स्वामी सांगतात, मी तुला त्रास देणाऱ्यामध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यामध्ये पाठवले आहे, आणि मी त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास दूर करून यशस्वी होण्यामध्ये तुझी गिनती केली आहे. मंदिरावरील कळस कधी गर्व करीत नाही की एवढ्या उंचीवर आहे. त्याला माहिती असतं त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावर आहे. भक्तांच्या येण्या जाण्याने पायऱ्याला झिजे असतात. भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला थांबून नमस्कार केला जातो. आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ केला, होम हवन केले तरी काही फायदा होणार नाही. मग रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणावे हे तरी साधी अगरबत्ती लावण्याची गरज पडत नाही. एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला पण तुटक्या चपलीला पण कधी नावं ठेवायची नाही. कारण भाकरी आज शिळी आहे, पण एक दिवस तिने ताजी होती तेव्हा आपलं पोट भरलं, आणि चप्पल आज तुटलेली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते, फक्त किंमत ओळखायची आपल्यावर असते. मिठाचं प्रमाण जेवणात जेवढं वाढवलं तेवढं त्याचं इतरांच्या आयुष्यामध्ये आपला सहभाग होतो. इतरांच्या आयुष्यात प्रेम जेवढं वाढवाल तेवढं तो तुमच्यासोबत कनेक्ट होतो. संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही, आणि जीवन गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचं वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचे वारस आपण स्वतः आहोत.
स्वामी सांगतात लोक गेलेल्या गोष्टी विसरून जातात, आहेत त्याकडे लक्ष देतात, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्या जे वर्तमानात चालत आहे. खूप सुंदर विचार एक सांगितला आहे. एक गोष्ट होती जी नेहमी लक्षात ठेवण्यासारखी. कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ असतात. त्याप्रमाणे चांगल्या व्यक्तींच्या सोबत राहिलं तर आपले हात सुद्धा आणि आपले मन सुद्धा नेहमी चांगले असते. गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधी कोणाचा हितचिंतक नसतो, हे मात्र लक्षात असू द्या. पंगत चुकली तर वेगळी गोष्ट, पण भाकरी चुकेल, आणि जर संगत चुकली तर आयुष्याचा रस्ताच भटकेल. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात आपलं झाकायचं आणि दुसऱ्यांचं उघडकीस आणायचं हे माणसाला शिकवावं लागत नाही. वाईट वेळ आज न उद्या निघून जाते, पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहतात. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावे. परिस्थितीची जाण असून मूर्खपणाने वागतात अशी मंदबुद्धी लोक काहीही कामी नाही. दुसऱ्यांसाठी करणंसुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला कारण द्यावे लागतं. स्वामी म्हणतात आपले हक्काचे नसतानाही आपल्यावर प्रत्येक वेळेला चांगला स्वभाव ठेवून प्रेम करणारे लोक हे आपले हक्काचेच असतात. स्वामी बोलतात दुसऱ्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडेल असं नाही, पण जी गोष्ट आपली आहे ती दुसऱ्यालाही आवडेल असंही नाही. कारण नसताना कोणी तुमचं कौतुक करत असेल तर समजून जा, लवकरच एक संकट येणार आहे. कुणाचा पण तुम्ही एवढा विचार करू नका की तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागेल. काही गोष्टी सोडून दिल्याने पूर्णपणे मिटून जातात, तर त्या सोडून द्यायला शिका. प्रत्येक गोष्ट मनामध्ये ठेवून काहीही होणार नाही. काही गोष्टी ह्या सोडून देण्यासाठीच असतात. स्वामी म्हणतात प्रत्येकाला पटतील तुमचे विचार असे नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर पुढे जायला वेळ लागणार नाही. सर्व काही मनाप्रमाणे होते. स्वामीनामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे मिळवता येते. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुम्हालाच मिळणार आहे. ते तुमचं यश असो वा विजय असो, त्यासाठी मेहनत फक्त आज घ्यावी लागेल, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. पर्याय आहे मेहनत, आणि मेहनतीला पर्याय नसतो. स्वामी बोलतात संघर्षाच्या काळात तुमची साथ मी स्वतः देणार. कुणी तुमची साथ देवो अथवा न देवो, तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करणार. स्वामीनामावर जर विश्वास असेल ना तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. आजचा हा स्वामी संदेश तुमची पूर्णपणे बोलण्याची किंवा समजण्याची शक्तीच बदलून टाकेल. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. संकट काळात तुम्हाला हा संदेश फार उपयोगी पडणार आहे. हा संदेश प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करत असतो. आज न उद्या एक गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळू शकते, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास जर योग्य ठिकाणी लावला तर